पहिला पदार्थ तुम्ही जो करणार आहात, तुमच्याकडे वाणी खाद्य संस्कृतीतला हा पदार्थ आहे. याचं नाव हो. काय? नारळ. नारळ. हो. नारियल में करने जैसा क्या है? नारळ तो निसर्ग देता है ना? नाही नाही, ऍक्च्युली नारळाचा जो गोटा असतो ना, हा, छोटा, त्यातला त्या आकाराचा तो पदार्थ आहे, बर म्हणून त्याला ते नाव देण्यात आलेलं आहे नारळ. बर. म्हणजे त्या आकारामुळे ते नारळ आहे, हम्म. ते ऍक्च्युअल नारळ नाही आहे. नाही नाही. वा वा वा. चला, आपल्याला पदार्थ बघायचा आहे नारळ. आता नारळ म्हणल्यावर तुम्ही लगेच वाहिनी चेंज करू नका, आमच्याकडे तर काय तयारच नारळ आहे. तसं नाहीये, हे नारळ वेगळं आहे, वेगळ्या खाद्य संस्कृतीचं, वेगळ्या घरातल्या चवीचं नारळ आहे. बरोबर? हो. चला, नारळासाठी लागणारं साहित्य हे मी पहिल्यांदाच म्हणतोय, असं मलाही वेगळंच वाटतंय. नारळासाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या. नारळ कसं तयार होतं ते आपण बघूया. प्लीज घेऊन या. नारळासाठी लागणारं साहित्य या मंचावरती आलेलं आहे आणि आता आमच्यासाठी निलिमाताई ते करणार आहेत. बरोबर? हो हो. निलिमाताई, मनामध्ये अशी एक्साइटमेंट आहे की नाही इथे स्वयंपाक करायचा म्हणल्यावर? नक्कीच. चला, लागणारं साहित्य सांगा. नारळासाठी लागणारं साहित्य आहे भाजलेल्या उडदाच्या डाळीची भरड आणि भाजलेल्या चण्याच्या डाळीची भरड, दही, कोथिंबीर, हिंग, धनेपूड, जिरे, मोहरी, जिरेपूड, तिखट, हळद, मीठ आणि कढीपत्ता. ठीक आहे, चला कृती करूया. नक्की. काय सुरू एक बाउल हवंय करायचं? मला आधी. बाऊल लागेल? हो. घ्या. आधी आपण साधारण आपलं हे 1 वाटी उडदाच्या डाळीचं पीठ आहे, आपण ते घेतलेलं आहे. करेक्ट. भाजून भरड सारखं आपण भरड केलंय. सारखं केलंय, जाडसर हा, केलेलं अगदी आहे. बारीक नाहीये, जराशे त्याच्याने आपण- छान हलके होतात ते भाजल्यामुळे ना, पदार्थ हलका होतो आणि पचायलाही थोडासा इझी जातो. ठीक आहे. आणि हे चण्याची डाळ, चण्याची डाळ, ह्याची पण भरडच घेतलीये बरं त्याची का? पण भरड असते. पावडर फॉर्म मध्ये अगदी नाहीये, भरड आहे. नाही. बर. मग त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत. हम्म. थोडं आधी दही घालणार आहोत, हम्म. त्याला छान चव येते त्याच्याने आणि पचायलाही थोडं हलकं होतं. आधी आपण घालणार आहोत तिखट. आता हा आपला डाळीचा पदार्थ आहे, उग्र पदार्थ आहे, हम्म. तर तिखट थोडं जास्त लागतं की बर. जेणेकरून ते चवीला आपल्याला त्याचा उग्रपणा कमी करण्यासाठी साधारण आपण एवढं तिखट घालणार आहोत. बरं, ठीक आहे. ही थोडी हळद चवी रंगासाठी, धणे पावडर, धने पावडर, जिरे पावडर, जिरे पावडर, मीठ पावडर, मीठ, हिंग पावडर. हिंग टाकलाय, थोडी कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यामध्ये बर. आणि थोडं तेलाचं मोहन लागेल आपल्याला. मग गरम आणि- करायचंय का? नाही नाही, आपण साधंच घालणार आहोत. बर. 1-1.5 चमचा निघ द्या. साधारण मोहन सारखं आपल्याला पाहिजे, तो पदार्थ हलका व्हावा म्हणून. अजून थोडं घाला, अर्धा चमचा पुरे. तर पाणी हे आपण छान असं घट्टसर भिजवून घेतोय आणि भिजवल्यानंतर साधारण आपल्याला अर्धा तास हे झाकून ठेवायचं रेस्ट करत. आहे, रेस्ट करायचं, जेणेकरून हे जे जाडसर आहे ते छान मुरलं की मग छान पदार्थ हलका होतो त्याचा. बेस्ट. घालू पाणी? हो, पाणी घाला थोडं थोडं. दही, तेल आणि पाणी. पाणी याच्याने ते आपण छान असं भिजवून घेतो.